नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. बारागाव नांदूर येथे जुन्या वादातून महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण. राहुरी पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीस मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नीचा विनयभंग करून दोघांनाही शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार यापूर्वी दाखल झालेल्या दखलपात्र गुन्ह्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला अडवून तुम्ही आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार का करता असं म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला मारहाण करण्यात आली. पतीला मारहाण होत असल्याचं पाहून फिर्यादी महिला मध्यस्थी करण्यासाठी गेली असता आरोपी रियाज मेहबूब देशमुख याने तिचा ड्रेस ओढून तिचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. तसेच सर्व आरोपींनी मिळून पती पत्नीला शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात रियाज मेहबूब देशमुख, नवाज मेहबूब देशमुख आणि अमन नवाज देशमुख सर्व राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 729/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 115(2), 352, 351(2), 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विकास रंगनाथ वैराळ करत आहेत. SR24 न्यूजसाठी ज्ञानेश्वर सुरसे, राहुरी.